नमस्कार मंडळी, दिवाळी फराळ रेसिपीजमध्ये आज आपण तिखट शंकरपाळीची रेसिपी बनवतोय। त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला 4 कप मैदा घ्यायचा आहे। तुम्ही जर वाटीचे प्रमाण घेत असाल तर 4 वाटी मैदा घ्या। नंतर मी इकडे तूप विरघळून घेत आहे। यामध्ये आता आपल्याला 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा काळे तीळ घालायचे आहे। जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही पांढरे तीळ वापरले तरीही चालेल। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरते मीठ घालायचे आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडे कमी जास्त करू शकता। आता यामध्ये तूप गरम करून जे घेतले होते आपल्याला ते घालायचे आहे। तूप वितळवूनच घ्यायचे आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। तुम्ही जर घट्ट तूप वापरले तर रेसिपी चुकण्याची शक्यता असते, कारण घट्ट तूप घेतले तर मोहन जास्त होते। त्यामुळे तूप वितळवूनच घ्यायचे आणि थोडेसे नॉर्मल झाले की यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स केल्यानंतर असा एक गोळा तयार होतो, तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता। हे बघा, गोळा झालेला आहे। तर असा गोळा झाल्यानंतर यामध्ये मग आपल्याला पाणी घालून हे व्यवस्थित मळून घ्यायचे आहे। तर आता एवढे पीठ मळण्यासाठी मला अर्धा ते पाऊण कप पाणी लागले होते। जास्त पाणी लागत नाही, आपल्याला थोडेसे घट्टसरच हे पीठ मळायचे आहे। सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही वाटीचे प्रमाण घेत असाल तर 4 वाटी मैदा घ्या आणि अर्धी वाटी वितळवून घेतलेले तूप यामध्ये घाला। मी इकडे कपनी प्रमाण घेतले होते, 4 कप मैदा आणि अर्धा कप तूप घेतले होते। आता मी इकडे तेल गरम करत ठेवले आहे, तोपर्यंत सासूबाईंनी व्यवस्थित मळून घेतले होते आणि लगेचच आपल्याला तिखट शंकरपाळी करायला घ्यायची आहे। मळून जास्त वेळ ठेवायला नाही लागत, एक 5 ते 10 मिनिटं ठेवायचं, नाही ठेवलं तरीही चालते। हे बघा, आता पीठ व्यवस्थित झालेलं आहे। माझ्या सासूबाईंनी सुरुवातीला मला एक लाटून दाखवलं होतं, तर जास्त पातळ लाटायचं नाहीये, त्यामुळे नाहीतर कडक होतात आपल्या तिखट शंकरपाळी। चपातीपेक्षा थोडेसे जास्त आपल्याला जाड लाटून घ्यायचे आहे। हे बघा, माझ्या सासूबाई लाटून घेत आहेत। तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवले देखील आहे की किती जाडसर आपल्याला लाटून घ्यायचं आहे। नॉर्मली आपण चपाती बनवतो त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त आपल्याला जाड लाटून घ्यायचे आहे। या तिखट शंकरपाळी खूप जास्त छान होतात, त्यामुळे तुम्ही या दिवाळीला नक्की बनवून पहा। फक्त तुमचे तुपाचे आणि मैद्याचे प्रमाण हे व्यवस्थित घ्यायचे आहे। 4 वाटी मैदा घेत असाल तर त्याला अर्धी वाटी वितळून घेतलेले तूप घ्या, फक्त एवढंच आहे। आणि हे जर मेजरमेंट तुम्ही व्यवस्थित घेतले तर तुमच्या तिखट शंकरपाळी खूप जास्त छान होतात। आता माझ्या सासूबाईंनी व्यवस्थित हे कट करून घेतलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। तुम्हाला हवा असेल तसा तुम्ही याला आकार देऊ शकता। दिवाळी फराळमधील हा बनवायला सोपा असणारा पदार्थ चवीला मात्र खूप छान लागतो, त्यामुळे तुम्ही देखील या पद्धतीने नक्की बनवून पहा। हे बघा, आता आम्ही आकार देऊन घेतला आहे। आता गॅसवरती आपल्याला तेल गरम झाल्यानंतर मंद आचेवरती ह्या तिखट शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा। फक्त गॅस मोठा करू नका, मंद आचेवरती गॅस ठेवून ह्या तिखट शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। या तिखट शंकरपाळी तळून घेताना फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की एक म्हणजे गॅस मंद आचेवरती ठेवायचा, मी जसं सुरुवातीला सांगितलं। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तिखट शंकरपाळी जास्त लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या नाहीयेत। थोडासा लालसर कलर आला की आपल्याला या तिखट शंकरपाळी काढून घ्यायच्या आहेत। आता नंतर मी तिखट शंकरपाळी बनवल्या होत्या आणि सासूबाईंनी तळून घेतल्या होत्या। अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये आमच्या अर्धा किलोच्या शंकरपाळ्या बनवून तयार झाल्या होत्या। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, तिखट शंकरपाळी एकदम जास्त छान खुसखुशीत देखील झाली होती। फक्त तुम्हाला 4 ते 5 टिप्स लक्षात ठेवायचे आहेत। सुरुवातीला तुम्ही जेव्हा 4 वाटी मैदा घेताय, तुम्हाला अर्धी वाटी वितळवून घेतलेले तूप घ्यायचे आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। दुसरी टिप अशी आहे की तुम्ही जेव्हा पीठ मळून घेत असताय तेव्हा मोहन व्यवस्थित त्या पिठाला लागले पाहिजे, म्हणजे हातामध्ये गोळा तयार झाला की मगच त्यामध्ये पाणी घालून तुम्हाला मळून घ्यायचे आहे। असं केल्यामुळे मोहन व्यवस्थित पिठाला लागते। मंद आचेवरती गॅस ठेवून तिखट शंकरपाळी तळून घ्यायच्या आहेत। जास्त लालसर करायचा नाही आपल्याला याचा कलर, थोडासा लालसर झाला की लगेचच आपल्याला ह्या तिखट शंकरपाळी काढून घ्यायच्या आहेत। आणि चपातीपेक्षाही थोडंसं जास्त जाडसर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तुम्ही जर पातळ लाटलं तर तिखट शंकरपाळी एकदम कडक होतात। या पद्धतीने तुम्ही तिखट शंकरपाळी नक्की बनवून पहा, तुम्हाला देखील खूप आवडतील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।